श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, हा संदेश मन लावून ऐक. आज तुझ्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, ज्याने वेदना अनुभवल्या आहेत तोच दुसऱ्याचे दुःख समजू शकतो. म्हणून जेव्हा काळोख दाटून येतो तेव्हा तो प्रकाश येण्यापूर्वीचा क्षण असतो, हे लक्षात ठेवा. आणि तो प्रकाश म्हणजे स्वामींचे तेज आहे, जे तुमच्या आयुष्याचं येऊन सगळंच उजळून टाकतं. जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी म्हणतात, अरे बाळा, अजून काही संपलेलं नाही. तू थकला आहेस पण हारलेला नाहीस. म्हणून थांबू नकोस. काही लोक तुला कमी लेखतील, काही तुझ्यावर असतील, पण स्वामींना माहिती असतं तुझ्या मनात किती वेदना आहेत आणि तू किती प्रामाणिक आहेस. म्हणून तू फक्त चालत राहा, कारण स्वामी तुझ्या प्रत्येक पावलांबरोबर चालत आहेत. कधी कधी जीवन इतकं कठीण होतं की स्वतःवर विश्वास ठेवण्यास सुद्धा अवघड जातं. पण त्याच क्षणी तू फक्त डोळे मिट आणि म्हण, श्री स्वामी समर्थ. ताबडतोब तुला जाणवेल की कुणीतरी तुझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, मी आहे तुझ्यासोबत. आणि तो स्पर्श म्हणजे श्रद्धेचा आहे, जो अंधारात दिवा लावतो आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर कधीच मोठं होऊ शकणार नाहीत. कारण लोकांचं काम बोलणं आहे आणि तुझं काम प्रयत्न करणं आहे. तू पडला तरी चालेल, पण पुन्हा उठलास तर जग बदलू शकतोस. अपयश ही हार नाही, ती अनुभवाची सुरुवात आहे. कारण प्रत्येक अपयशानंतर स्वामी तुला म्हणतात की वेळ तुझ्या शिकवणीसाठी आहे आणि ती आली आहे हरवण्यासाठी नाही. प्रत्येक क्षणात स्वामी आहेत. तू रडत असताना ते तुझं मन ऐकतात. तू प्रयत्न करत असताना ते तुझ्या हाताला बळ देतात. तू यशस्वी झालास तेव्हा ते नुसते बघत नाहीत, ते आनंदाने तुला आशीर्वाद देतात. आणि तू म्हणून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, श्रद्धा टळू नकोस. श्रद्धा टिकली की सर्व काही शक्य होतं, एवढं मात्र लक्षात ठेव. कधी कधी माणूस विचार करतो की मी इतकं चांगलं करत असून सुद्धा माझं भाग्य माझ्या विरोधात काय. पण स्वामी म्हणतात, अरे बाळा, भाग्य नाही बदलत. तू अजून तयार झालेला नाहीस. कारण ज्याला आकाशात भिडायचं असतं त्याला वादळाची झगडा यालाच लागतं. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती तयारी आहे. जेव्हा पायाखालची जमीन हलते तेव्हा देव तुला उघडायला शिकवतो. आणि म्हणून तू तुझा धीर सोडू नकोस. कारण प्रत्येक अंधार रात्रीनंतर स्वामींचं पहाड प्रकाशासारखं उगवतं. जेव्हा तुझं मन थकलेलं असेल आणि डोळ्यातून अश्रू येत असतील तेव्हा फक्त हात जोडून म्हण, श्री स्वामी समर्थ. त्या शब्दात इतकी ऊर्जा आहे की तुझ्या मनातल्या प्रत्येक थेंब दुःख वितळवते. आणि त्या नावात असा चमत्कार आहे की रडणंही प्रार्थना बनतं आणि शांतता तुझं उत्तर बनतं. स्वामी म्हणतात, तू ज्यावेळी हार मानतोस त्या क्षणी तुझ्या पाठीशी उभा असतो मी. पण तू थांबतोस म्हणून तुझं यश थांबतं. म्हणून तू पुन्हा चालू लागलास की ते तुला भेटायला निघतं. म्हणून थांबू नकोस. जरी वाट काटेरी असली तरी शेवटी फूल फुलणारच आहे. लोक तुला ओळखणार नाहीत, काही कमी लेखतील, पण एक दिवस तेच लोक म्हणतील,
हाच तो माणूस आहे ज्याच्याकडे कधी काही नव्हतं, पण ज्याच्याकडे श्रद्धा होती. श्रद्धा हाच तुझा सर्वात मोठा खजिना आहे. पैसा नाही, पद नाही, पण श्रद्धा असली की सगळं मिळतं. स्वामींचं वचन लक्षात ठेव. तू एक पाऊल स्वामींकडे टाक, मी 100 पावलं. म्हणून संपत्तीपेक्षा समाधानी राहा. तू जे मिळवलं आहेस त्याबद्दल कृतज्ञत राहा, कारण कृतज्ञ मनाचा दरवाजा उघडला की तिथून मी स्वतः प्रवेश करतो. पण शांत असेल तर जग आपोआप सुंदर दिसतं. मन अस्वस्थ असेल तर स्वर्गातही शांतता मिळत नाही. म्हणून मनावर विजय मिळव, लोकांवर नाही. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण मन स्थिर ठेवलंस तर सुख कायम राहील. म्हणून स्वामी म्हणतात, मन शांत असेल तर संकटातही तू स्थिर राहशील. ज्याला जग जिंकायचं आहे त्याने आधी स्वतःला जिंकायला हवं, कारण आत्मसंयमशिवाय आत्मज्ञान मिळवणं नाही. म्हणून रोज थोडं मौन बाळग, कारण मौनात मी आहे. शब्दामध्ये लोक सापडतात, पण मौनात मी सापडतो. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक वेळी उत्तर द्यायचं असं नसतं. कधीकधी मौनही सर्वात मोठं उत्तर असतं, कारण मौनात शक्ती आहे आणि त्या शक्तीत मी स्वतः आहे. तू जर रागाने वागलास तर परिस्थिती तात्पुरती बदलेल, पण तू शांत राहिलास तर परिस्थिती कायमची शांत होईल. संयम म्हणजे फक्त थांबणं नाही, तो म्हणजे योग्य क्षणी योग्य कृती करणं आहे. माणूस जो स्वतःला ओळखतो तोच दुसऱ्यांना समजतो. जो स्वतःवर रागवू शकतो तो जगाला माफ करू शकतो, आणि जो जगाला माफ करतो त्याच्या मनात मी वसतो. कारण क्षमा म्हणजे विसरण नाही, ती मुक्त होणं आहे. जो माफ करतो तो जिंकतो, जो राग धरतो तो हारतो. स्वामी म्हणतात, तुझं मन म्हणजे माझं मंदिर आहे. त्यात द्वेष ठेव लास तर मी तिथे कसा राहू. म्हणून मनातून द्वेष, मत्सर आणि अहंकार काढून टाक. जसं मंदिरात धूळ झाडली जाते तसं मन रोज स्वच्छ ठेव, आणि जेव्हा तुझं मन निर्मळ होईल तेव्हा मी तिथे स्वतः येऊन बसेन. कधी कोणाचं वाईट बोललं गेलं, कोणी अपमान केला तरी मनात संताप धरू नकोस, कारण ज्यांनी तुला दुखावलं त्यांना मी स्वतः त्याचं कर्माचं उत्तर देत असतो. तू फक्त तुझं कर्म कर आणि शांत राहा, कारण शांत मनात देवाचं दर्शन होतं आणि अध्वस्त मनात भ्रम निर्माण होतात. एवढं मात्र नक्की आहे. म्हणून संयम हा साधन आहे, तो एका दिवसात मिळत नाही. रोज थोडं राग आवर, थोडं उत्तर द्यायचं टाळ, थोडं हसत राहा. संयम तू जेव्हा जगाला दोष देणं थांबवशील तेव्हा तू देवाजवळ पोहोचशील, कारण देवाला दोष देणं म्हणजे स्वतःच्या नशिबावर शंका घेणं आहे. आणि ज्याला आपल्या नशिबावर विश्वास आहे तोच खरा माझा भक्त आहे, हे मी मानत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, जीवनाचा जो संयम शिकवतो तो देवाचा आवडता होतो, कारण मी त्या मनात वसतो जे मन शांत आहे. म्हणून शांत मन आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, कर्म म्हणजे पूजा आहे आणि श्रद्धेचा म्हणजे प्राण आहे. ज्याने कर्म सोडलं ते शरीराने जिवंत असला तरी आत्मेने मृत आहे. ज्याने श्रद्धा सोडली तो मार्गात हरवलेला आहे. म्हणून तू काम करत राहा, पण ते करताना मनात माझं नाव ठेव, कारण जेव्हा तू कामात माझं स्मरण करतोस तेव्हा ते काम साधं राहत नाही, ते साधना बनतं. माणूस जेव्हा फळाच्या अपेक्षेने काम करतो तेव्हा त्याचं मन अस्थिर होतं, पण जेव्हा तो फक्त आपलं कर्तव्य म्हणून काम करत असतो तेव्हा त्याचं मन स्थिर होतं
आणि जिथे स्थिरता असते तिथे मी असतो. म्हणून तू कर्म करत राहा, परिणाम माझ्यावर सोडून दे. कारण मी तुला योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य फळ देतो.